आणि आता थेट जाणार आहोत आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले न्यूजरूम मध्ये आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार. निलेश, इकडे शरद पवारांनी असे संकेत दिलेत की भाजप सोडून इतर पक्षांसोबत आपण जाऊ, याचा अर्थ काका पुतणे आता पुन्हा एकदा एकत्र येणार का? आपण रोहित पवारजींना विचारूया. निलेश, थेट आपल्यासोबत रोहित पवार आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. खरं तर ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या निवडणुका अगदी तोंडावर येतात. अशा वेळी अशा पद्धतीचं एक वक्तव्य समोर येणं किंबहुना पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा होणं, या संदर्भात थेट रोहित पवारांशी बोलणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत तुमची युती करायला तयार आहे, याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा स्थानिक पातळीवर एक दिसू शकतो का? एक तर आमच्या कुठल्याही नेत्यांनी याबद्दल कुठेही वक्तव्य केलेलं नाही. न पवार साहेबांनी केलं, न आमच्या अध्यक्षांनी तिथं केलेलं आहे. पण एक मात्र आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की जिल्हा पातळीवर म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत याच्या ज्या इलेक्शन आहे ते स्थानिक पातळीवर तिथे असणारे जे कोणी जिल्हा अध्यक्ष नेते असतील ते ठरवतील तसं समीकरण आपण तिथं करू शकतो. आणि आज जर आपण बघितलं तर एकतर आमच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला ह्याला कुणी तोडलंय तर भाजपली तोडलेलं आहे. त्याच्याचबरोबर मतदानात कोण घोळ केलंय तर बीजेपीने घोळ केलेला आहे. त्यामुळे कदाचित काही लोकांचं मत असावं, काही आमचे पदाधिकारी लोकल आहे की तिथं भाजप सोडून कोणाबरोबर पण आम्ही जर युती केली तर चालेल का? आता चालेल का हा प्रश्न म्हणजे त्यांच्याकडनं समीकरण आमच्या वरिष्ठांकडे येईल आणि त्यांनी जर अप्रूव्ह केलं तर त्या पद्धतीने आम्ही तिथं पुढे जाणार आहोत. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की शिंदे गट आणि अजितदादाचा जो गट आहे, काल त्यांनी बैठक केली तर भाजप आलं नव्हतं. त्यांच्यात सुद्धा वाद आहे. आता कोकणामध्ये आपण गेलो तर शिंदे गट आणि तटकरे गट यांच्यात मोठा वाद आहे. तर कोकणामध्ये तर असे आम्ही चर्चा ऐकलेली आहे की उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा कदाचित एकत्रित देऊ शकतो. पण तुमचं एक पाऊल पुढे असणार आहे का? जर अजितदादांच्या पक्षाकडून प्रस्ताव आला तर शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाणार का? कारण अनेक पुणे जिल्ह्यामधल्या नगर परिषदा असतील किंवा अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की हे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी जर एकत्रित आले तर नक्कीच एक आव्हान उभं राहू शकतं. एक आमच्या पक्षाला सोडल्यामुळे, पवार साहेबांना सोडल्यामुळे आम्ही अजितदादांवर नाराज आहोत. पण नाराजीपेक्षा खरा राग हा आमचा भाजप बरोबर आहे. म्हणजे एक होऊ शकतं की भाजपने आमच्या पक्षाला, आमच्या परिवाराला तिथं तोडलेलं आहे. त्यामुळे राग आणि नाराजगी जर आपण बघितली तर कदाचित नाराजगी ही लोकल लेवलला जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेला नाही तर आपण जिल्हा लेवलला जर बघितलं तर नाराजगी दूर केली जाऊ शकते, राग हा दूर केला जाऊ शकत नाही. म्हणजे होऊ शकतं ते आम्हाला सांगता येणार नाही. आमचे प्रमुख नेते त्या बाबतीत जास्त स्पष्टपणे सांगू शकतील. आपण पाहतोय या ठिकाणी रोहित पवारांना उत्तर देणं जरी टाळलं असलं तरी कुठेतरी तसे संकेत दिलेले आहेत की आगामी काळामध्ये अशा काही गोष्टी घडू शकतात. मात्र संपूर्णपणे निर्णय जो आहे तो वरिष्ठांचा असेल. खरं निलेश, त्यामुळे बघावं लागेल येणाऱ्या काळामध्ये नेमकी कशी समीकरणं, काय राजकीय घडामोडी घडतात. निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि तू संवाद साधलास रोहित पवारांशी त्याच्याबद्दल. त्यामुळे एक मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण या अनुषंगाने आता येणाऱ्या काळामध्ये पावलं टाकली जाणार का? येणारा काळ जो आहे तो निवडणुकांचा काळ आणि त्याच्यामुळे हे वक्तव्य जे ते फार महत्त्वाचं आहे.